नाही तर टीजर काय असतं फक्त नावापुरता असतो, पण खरोखरच काहीतरी गूढ घडतंय असं कुठेतरी भासतं. आणि 2 गाणी तर ऑलरेडी व्हायरल झाली आहेत. नाच मोरा, थँक्स टू कर्टसी रोहित राऊत. व्हॉट अ रॉक स्टार ही इज. गिव्ह इट अप फॉर रोहित राऊत. आणि आता आपण बघणार आहोत ट्रेलर. आणि ट्रेलर म्हणजे फक्त ओळख नसते सिनेमाची, तर सिनेमाचा सोल असतो असं मला वाटतं. आणि हा जो सोल असतो ना, हा कुठेतरी भिडतो मनाला. आणि मला खात्री आहे तुम्ही हे सर्व पत्रकार आहात, आम्हाला हेल्प कराल. ऑलरेडी आम्ही व्हायरल झालेलो आहोत, अजून व्हायरल होण्यास. गिव्ह इट अप फॉर द फिल्म सकाळ तर राहू द्या. तर पहिल्यांदा मी आमंत्रित करतो स्टेजवर द रॉकस्टार एज आय सेड रोहित राऊत, जो आपल्या शैलीत आपल्या स्टाईलमध्ये ते गाणं ऐकवणार आहे. हॅलो 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 नमस्कार सगळ्यांना. थँक्यू ऑल फॉर कमिंग. इतका सुंदर सिनेमा आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय. सकाळ तर होऊ द्या. आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल अँड ऑनर्ड की या सिनेमाचं संगीत करण्याची संधी मला मिळाली. एकतर 3 गाणी आणि 3ही वेगळ्या वेगळ्या जॉनरची आणि 3 वेगळ्या प्लेसमेंट्स. सो माझी जी एक्साइटमेंट आहे ती तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळेल की वाय आय एम टॉकिंग सो मच अबाउट द म्युझिक. कारण एकतर अनयुज्युअल स्पेसेस, बट तरीही एक खूप सुंदर म्युझिकली आम्हाला ते करता आलं सगळ्यांसाठी. त्यामुळे त्याचा एक खूप आनंद आहे. सो थँक्यू आलोक सर for your direction, and thank you Namrata ma'am, thank you everyone, especially Himesh ji, because so they आज इथं नाही आहेत, पण he only called and told us की हे या सिनेमाचं संगीत करशील का. सो मजा आली आहे. आय होप तुम्हालाही तेवढीच येईल. Here we go, let's go. सुनील पटेल सर, सुनील सर DOP. The captain of the ship, Alok Jain, director. A very important figure, Namrata Sinha, the producer. Rohit Raut, very hot, in fact, lava hot. Manasi Naik, please. Are you not? Come. Thank you. And the ever so versatile Subodh Bhave sir. मी विनंती करतो थोडंसं आपण स्टेजवर त्या साईडला झालं तर आपल्याला एक बॅलन्स पिक्चर मिळेल मीडियाला. थोडंसं सर. सुचिन सर, सुचिन अवलावालिया. तर ही मंडळी आहेत जे आपल्या समोर सुरुवात करणार आहोत. पण ही लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज गिव्ह इट अप फॉर दिस एंटायर आर्मी ज्यांनी हे सुंदर दृश्य आपल्या समोर आणलेलं आहे. तर आपण थोड्याच वेळात आता आपण ट्रेलर लॉन्च करूया, ऑफिशियल ट्रेलर लॉन्च. मी मीडियाला विनंती करतो तुमचे क्वेश्चन जे आहेत ते रेडी ठेवा, तुमचे कॅमेराज रेडी ठेवा, बिकॉज आय एम गोइंग टू थ्रो द फ्लोर ओपन सून. पण ही मंडळी आहेत ज्यांनी ही उत्तम कलाकृती आपल्या समोर आणलेली आहे. एक वेगळ्या आशयाचा चित्रपट, वेगळी कलाकृती, वेगळं गूढ असणारा चित्रपट आणि आम्हाला नक्कीच सगळ्यांना आतुरतेने त्याची वाट आम्ही पाहतोय. 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात सादर करणार आहे. तर गिव्ह इट अप फॉर दिस एंटायर टीम. आणि तुमच्या
तुमचा सर्वांचा वेळ अमूल्य आहे हे गृहीत धरता आम्ही हा प्रोग्राम ठेवलाय क्रिस्प पण तेवढाच एक्साइटिंग आणि फुल ऑफ सरप्राइजेस. तर सर आपण ऑफिशियली ट्रेलर लॉन्च करूया तुमच्या हस्ते. सुबोध सर. हॅलो सगळ्यांचं स्वागत आणि तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडनं तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं की ही संधी वारंवार माझ्या आयुष्यात येते. ट्रेलर ओपन करायचा म्हणजे मी तो कापला असं होतो याच्यात माझा काहीच सहभाग नाही कामाच्या पलीकडे. पण मला असं वाटतं की आमच्या मानसीला याचं भाग्य मिळू देत की तिने सांगावं की चला ट्रेलर सुरू करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. चला ट्रेलर सुरू करूया. वा. क्रिस म्हणाला. सगळ्यांना विनंती करतो. पहिला म्हणजे इथे तुम्ही वेगळं काय घडवता म्हणजे मी सरांना नेहमी म्हणत असतो हाऊ डू यू डू इट सर एव्हरी सिंगल टाइम. कारण तुमच्या वाट्याला ज्या प्रेमकथा येतात तिथे एजचा डिफरन्स असतो अँड येट प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं सादर करता. प्रत्येक वेळेला ती भूमिका वेगळी असते, तुमचा टोन, तुमचा पिच प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन असतं. सर तुमचा USP काय असणार आहे या कथेत? USP साठी आहे ना मला लई गोष्ट आहे ना रिव्हील करावं लागतं आणि मी रिव्हील करणार नाही करणार कारण की आता एक टीजरमध्ये आहे ना तुम्ही डायलॉग सरांचा डायलॉग होता की आता एवढा थांबलो आहे थांबूया सकाळ तर होऊ द्या. तसंच आहे की आत्ता आहे ना एवढी उत्सुकता वाढलेली आहे तर एक आठवडा 10 दिवस आणखी थांबूया आणि जे सगळ्यांचे प्रश्न जे आहे तुमचे ना त्याचे उत्तर चित्रपट पाहिल्यानंतर मी देऊया. उत्तम. मला माहिती आहे सुबोध सरांकडे त्याच्याबद्दल काहीतरी आन्सर असणार. मी येतो सर तुमच्याकडे. सब क्वेश्चन आहे माझा त्याच्याबद्दल. पण फिरोज खान सर तुम्ही या दोघांना नाचवलं आणि काय नाचवलंय म्हणजे आणि मला असं वाटतं की सुबोध सरांचं जे कॅरेक्टर आहे थोडं रिलक्टंट आहे आणि म्हणून ते असं नाचतं पण आहे पार्टिसिपेट करताय नाही पार्टिसिपेट करताय. तर ही जी काय म्हणतो आपण ड्युअलिटी होती डायकोटॉमी ज्याला म्हणतात ते तुम्ही ते द्वंद्व कसं दाखवलं? फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार and सलाम टू एवरीवन. लास्ट के 2 लाइन नहीं समझा मुझे बट बाकी तो समझ गया मैं. फर्स्ट ऑफ ऑल ही माझी फर्स्ट मराठी चित्रपट आहे एज अ कोरियोग्राफर. ओके and all thanks to my sister Namrata for giving me this opportunity to be here and do this songs. And second I would like to say a big thank you to Subodh sir and Mansi for being so wonderful and patient with me. I was very nervous because I heard Subodh sir's names so much outside and I did a lot of research while coming to MP and shooting this song with you all and even Mansi. And all thanks to Sunil sir for supporting me so well and Alok. He gave me a different vision altogether about the film. So I need to know the story, so he narrated me the entire thing. And because of the teamwork, I could manage to pull off this kind of song. And I think the main credit goes to both of them, our main artists, Subodh sir and Mansi, because I was very nervous at the beginning. जब पहला गाना नाच रे मोरा कर रहे थे, and उन्होंने कहा कि एक दिन में करना है और हमने एक ही दिन रिहर्सल की है. And the day I got the song, I rehearsed the same day. The next day we shot, and Subodh sir was so reluctant कि नहीं, we'll do it, don't worry. So he really supported me, even Mansi. And if you get an artist, someone like them, it's always an easy task for a director or choreographer to pull off such amazing thing. And a big support, Shrey and Shrey, thank you very much, Vida and Amrita, for all your support, and Salim, Dilawar, you guys are amazing, and thanks to you. And thanks for the music. First of all, Himesh does music, and he's done a wonderful job. So all because of everyone's put in the energy into it, you can see on the screen. Thank you. Because sir, this is a googly coming your way. आपल्याला माहिती की सुबोध सर जे आहेत ते ॲज अ परफॉर्मर ॲज अन ॲक्टर म्हणजे तोडच नाही त्यांच्या वर्सिटॅलिटीला त्यांच्या इंटिग्रिटीला. बट ॲज अ डान्सर हाऊ वुड यू रेट हिम? टू बी ऑनेस्ट आई एम नॉट गोइंग टू बी जजमेंटल ओवर हियर. जो गाना मुझे मिला है सर के लिए एंड इट
turned out to be supposed to be, for me, it will be 10 out of 10 for Sir. Because the character in the song says it all. He did not do dance so well because his character was very important in the song than the dance. So I think all credit goes to Sir, 10 on 10. For the romantic song, he really helped me because we really want to do a subtle move. So because I come from Bollywood, so I thought let me just control, because my first Marathi film. And I was like, every scene I was going through with Mansi and Subodh sir, and they really helped me, especially Subodh sir, कि नहीं, yeah, we can do this much. I said, sir, जहाँ पे भी लगेगा कि मैं over जा रहा हूँ या under जा रहा हूँ, please let me know, and I'll do accordingly. And even Sheetal, who was the creator on it, she helped me with a lot of characterization before I could start this song. नम्रता मैम, आपके लिए सवाल है ये. मराठी काय होतं? मराठी उत्तर पण द्या. नाही, छान नाही आहे. चांगला प्रयत्न. तुम्ही मिश्रित करू शकता. काय सांगू? मराठी का ये कोलैबोरेशन दिग्गज आपके साथ है. ये फिल्म करना, इसके पीछे की सोच, ये कहानी के पीछे की सोच, और कब आपको लगा और क्यों लगा कि इसको सपोर्ट करना चाहिए? मोस्ट इम्पोर्टेंटली फाइनेंशियली. सो मेरा बेटा श्रेय ओबरॉय एक दिन आया आलोक के साथ और कहा कि माँ ज़रा ये सुन ले, बहुत अच्छा स्टोरी है. एंड दिस वाज लास्ट ईयर बेसिकली. एंड मुझे बहुत अच्छा लगा. एंड सडनली आई थिंक पूरा यूनिवर्स मिल गया, सब चीज़ होते गया. सुबोध जी के डेट्स आ गए फटाफट. एंड वन डे आलोक के मैंने सेड कि सुबोध जी इज गिविंग अस द डेट्स. तो ऐसे कि ठीक है, चलो करते हैं फिर. तो शायद मेरे पापा के ब्लेसिंग्स, मेरे हस्बैंड रजत पोद्दार के ब्लेसिंग्स एंड मेरी मम्मी के ब्लेसिंग्स से सब होता चला गया और यहाँ पे पहुँची. मानस सर, प्लीज हमें बताएं कि म्यूजिक का जो पार्ट है, हिस्सा है साउंड का, वो सोल लग रहा है, क्योंकि एक्सट्रीम दो सॉन्ग्स हमने देखे. एक है इस पर डांस पर दो ये जो पेयर से वो थिरक रहे हैं, उनके पाँव थिरक रहे हैं, और दूसरा जो है काफ़ी सबड्यूड है, उसके इमोशंस काफ़ी गहरे हैं. तो और पूरा ओवरऑल म्यूजिक और पिक्चर की जो थीम है, कहीं ना कहीं गहराई, ये ग्रेविटास जिसको बोलते हैं, क्या कहेंगे उसके बारे में? ये मराठी फिल्म, ये मेरा पहला फिल्म है. मराठी फिल्म, मैं बहुत हिंदी फिल्म और अदर लैंग्वेजेस फिल्म किया हूँ. ये पहला फिल्म था. श्रेय मेरा पुराना साथ में काफ़ी काम किए हैं. तो ये बोला कि ओके, तो ये मराठी फिल्म करते हैं. बट उसका स्क्रिप्ट मैंने सुना, आलोक जी मुझे बताए, तो मुझे अच्छा लगा. इट्स ए सो इंटेंस सब्जेक्ट. एंड पूरा फिल्म शूट होने के बाद मैंने देखा ये दोनों का जो परफॉर्मेंस है, इट्स सो फाइनर परफॉर्मेंस. सो इसीलिए मतलब जो परफॉर्मेंस में आई वांटेड टू रिटेन दैट परफॉर्मेंस. सो वेल एवरीबडी, सो दोनों का जो फाइनल परफॉर्मेंस, फाइनल डिफरेंसेस, फाइनल एलिमिनेशन, सो जो है, सो इतना अच्छा से उन्होंने किए हैं. तो उसको मैं चाहता था कि ओरिजिनली उसको रिटेन करने के लिए. तो इसीलिए माई फाइनल ये साउंड के थ्रू कैसे फाइनली उसको रिटेन किया गया, वो कोशिश करके वही रिटेन किया हमने. सो थैंक्स टू Subodh ji, thanks to Mansi, thanks to Alok, and of course like Shrey. पटेल सर, आपके तरफ आ रहा है जाहिर सा सवाल ये कि आपने इस पूरे फिल्म की जो थीम है उसको मद्देनजर रखते हुए, ये जो डांस कोरियोग्राफी इतनी बढ़िया है, इसको सबको कैप्चर करने के लिए, उसका मूड कैप्चर करने के लिए पूरा अनुभव कैसा रहा? स्पेशली डांस सीक्वेंस जो है वो काफ़ी एनर्जेटिक भी लग रहे हैं. वेरी ऑनेस्टली मुझे बहुत कुछ करना नहीं पड़ा, बिकॉज माइंड ब्लोइंग एक्टर्स से बेटर हो नहीं सकता है. कोरियोग्राफर, बेस्ट लोकेशन, ब्यूटीफुल प्रोड्यूसर और लवली सपोर्ट टीम, मेरा काम बहुत आसान हो गया. रोहित, तुझ्यासाठी प्रश्न. जसं मी म्हणतो, तुझी जी खनक आहे तिचे एकदम ती जाणवते, एकदम काय म्हणतात पॅल्पेबल आहे थ्रू आउट द फिल्म. तर हे म्युझिक कंपोज करताना अपार्ट फ्रॉम स्टोरी, तुझे जे लीड पेअर आहे आणि एकूणातच होप देते, होप इन्स्पायर करणारी फिल्म आहे, आशा देणारी फिल्म आहे, आणि कुठे ना कुठे नंतर ती मिस्ट्री, तो ट्विस्ट, तर हे सगळे एलिमेंट्स लक्षात घेता
म्युझिक त्याच्याबद्दल आजूबाजूचं डिझाईन करणं आणि तसंच ते सादर करणं काय चॅलेंजेस होते? इट वॉज जेन्युअनली चॅलेंजिंग खूप. एकतर युजली आपल्याला सिनेमांमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, मग त्या कॅरेक्टर्स बरोबर येणारे इमोशन्स आणि मग त्या इमोशन्सवर म्युझिक बनतं. बट इन दिस फिल्म जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली आलोक सरांकडनं आणि आमचं असं झालं की 2च कॅरेक्टर आहेत, सुबोध सर आणि मानसी, हे 2च लोकांची स्टोरी आहे. सो आमचं असं झालं की या अख्ख्या सिक्वेन्सला जर म्युझिकने धरून ठेवायचं असेल तर व्हॉट कॅन वी डू. तर एकतर I had big help from Alok sir and the script writing part plus Shrey sir, कारण ना विजन खूप क्लिअर होतं की म्युझिकली काय काय हवंय. की रोमॅन्टिक सॉन्ग हवंय तर मग ते कितपत रोमॅन्टिक असलं पाहिजे, ते कुठल्या पद्धतीचं रोमॅन्टिक असलं पाहिजे. दे वॉन्टेड वन होप असलेलं गाणं जे आत्ता आपण परफॉर्म पण केलं इकडे. सो त्या गाण्याला मला स्पेशली खूप जास्त मजा आली, कारण ते गाणं एकतर माझं पर्सनल फेवरेट आहे फ्रॉम दी अल्बम. आणि अभिषेक खणकरने खूप खूप जास्त मदत केली या अख्ख्या प्रोसेसमध्ये, कारण त्यांनी लिहिली आहेत गाणी सगळी. सो बिकॉज ऑफ अभिषेक, आलोक सर, श्रेय सर आणि आमचं काम आम्ही पहिले केलं. सो नंतर शूटला अजून मजा आली आणि मग शूट बघितल्यानंतर जेव्हा मी फायनल प्रोडक्शन करत होतो तेव्हा बिकॉज ऑफ वॉट वी हॅव सीन ऑन द स्क्रीन्स अजून मजा आली की त्याला अजून एनहान्स करायला पाहिजे, अजून छान करायला पाहिजे. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स अँड आय एम जस्ट ग्रेटफुल की आय कुड डू दिस आणि आय होप लोकांना आवडेल. सुबोध सर, जसं मी म्हटलं तो बी सबसेटवाला क्वेश्चन, रोमॅन्टिक टेल्स तुम्ही करता आणि प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं सादर करता, त्याच्यामध्ये पण आम्हाला छटा दिसतात. त्यामध्ये हे करताना काय वेगळं चॅलेंज तुम्ही स्वीकारलं की ही फिल्म मला केलीच पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकाची सिन्सिअरिटी. मला असं वाटतं कुठलाही डिरेक्टर तुम्हाला जेव्हा नरेशन देतो गोष्टीचं, तेव्हा त्या प्रोजेक्टबद्दलची, त्या सिनेमाबद्दलची आस्था त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिसते. कारण काही असतात जे प्रोजेक्ट बनवत असतात ज्याच्यात मला इंटरेस्ट असतो, पण काही असतात ज्यांना सिनेमा बनवायचा असतो, ज्यांना एक गोष्ट सांगायची असते मनापासून लोकांपर्यंत. आणि आलोकच्या डोळ्यात मला ते दिसलं. मला तुकारामच्या काळात आलोक माझ्या डिरेक्शन टीममध्ये होता आणि तुकाराम करत असतानाच त्याच्या डोक्यात ही फिल्म होती आणि त्याला ती करायची होती. आणि बरीच मेहनत त्यांनी त्याच्यासाठी घेतली, अनेक लोकांना तो भेटला. फायनली ती फिल्म होती म्हटल्यानंतर मी त्याच्याबरोबर असणं मला माझं कर्तव्य वाटलं. आणि मला नाटकामध्ये 2 पात्री नाटकं केलेत मी, व्यावसायिक किंवा प्रायोगिक लेवलवरती. पण सिनेमामध्ये 2 पात्री सिनेमा, त्याच्यासाठी असलेली गोष्ट, त्याचं विजन आणि त्यांनी जमा केलेली टीम, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने जुळून आल्या की तुम्हाला हा सिनेमा सुरू कधी होतो आणि संपतो कधी कळत नाही, इतके तुम्ही त्या दोन्ही कॅरेक्टर्स बरोबर अख्ख्या सिनेमावर राहता. आणि याचं पूर्ण क्रेडिट हे दिग्दर्शकाचं आहे, रायटिंग टीमचं आहे आणि त्याला साथ देणाऱ्या संपूर्ण टेक्निकल टीमचं. आणि नाचताना तुम्ही दिसताय आणि कुठेतरी तो रिलक्टन्स आहे, तो रिलक्टन्स ऑफकोर्स कॅरेक्टरमधून येतो, व्यक्तिरेखेतून. आणि नंतर तुम्ही पार्टिसिपेट पण करताय. तो हा जो गेम होता की पार्टिसिपेट करायचं त्याच्यामध्ये, त्याच्यात सहभागी व्हायचं नाही व्हायचं, त्यामुळे कोरिओग्राफीमध्ये मजा आली की त्याने चॅलेंज वाढवलं? मला मानसी नसेल मला खूप सोपं गेलं असतं, कारण ती इतकी सुंदर नृत्य करते आणि मी तिच्या नृत्याचा अनेक वर्षांपासूनचा चाहता आहे. त्याच्यामुळे जसं काही काही लोक काम करायला लागले ना की आपण विसरतो. जसं आमचा सतीश तारे नावाचा मित्र होता, तर सतीश तारेला काम करताना बघून आपण आपलं काम विसरून जातो, आपण त्याच्या प्रेमात पडतो, आपण त्याचं काम बघत राहतो. तशी मानसी आहे की तिचं नृत्य बघताना आपण विसरून जातो की आपण पण याचा एक भाग आहोत छोटासा. आणि तसं झालं तर पण फिरोजमुळे सुनील सर होते आणि एका दिवसात आम्हाला ते गाणं संपवायचं होतं, त्यामुळे जबाबदारी पण होती. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आता 25 वर्ष मी काम करतो, 100वा पिक्चर आहे माझा. तर काय काय राहिलंय करायचं, तर डान्स असलेला चित्रपट नाही घेऊन आलं कोणी माहिती, मला काय आवडलं नसतं का, पण कोणी तसा विश्वास नाही दाखवला, मी कधी नाही दाखवला. तर मला असं वाटलं की आता उरलेला जो राहिलेला काळ आहे त्याच्यामध्ये आता आपण काय राहिलंय आपलं करायचं, काय शिकायचं राहिलंय तर ते करून बघूया. आणि मला असं वाटतं की फिरोजने मला खूप कम्फर्टेबल केलं
मानसीने खूप कम्फर्टेबल केलं, आमच्या आलोकने खूप कम्फर्टेबल केलं आणि सुनीलजींनी त्यांच्या चेहऱ्यावरनं असं काही दाखवून दिलं नाही की मी चुकतोय, त्यामुळे कॅमेरा सुद्धा माझ्या बरोबर होता. तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी खूप सोप्या गेल्या. डान्सची फिल्म आली पण ते एकदम डबेटातली आली बी ग्रुप मध्ये, म्हणजे कठीण होतं. छानशी तू काय म्हणशील, म्हणजे सर म्हणतात की डान्ससाठी दडपण नाही आलं बिकॉज यू वगैरे, ऑफकोर्स फिरोज सर वगैरे, पण तुझ्यासाठी दडपण येतं वेन यू आर अपोजिट सुबोध भावे. बिकॉज नॉन डान्सर बरोबर काम करताना दडपण आलं. सर्वप्रथम थँक्यू सो मच, आज तुम्ही इथे आलात. माझ्यासाठी खरंच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याची कारणं भरपूर आहेत. कारणं काय काय आहेत हे तुम्ही या स्टेजवरती बघत आहात. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, ऑब्व्हियसली सुबोध बरोबर काम करणं ही एक स्वतः भावली आहे, तुम्हाला माहिती आहे का? आणि ती भावली मला ऑलरेडी मिळाली. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर अनेक वर्षांनी मी एक चित्रपट घेऊन येते. लोकांनी मला सगळं करताना बघितलेलं आहे. म्हणजे मी चित्रपटही केले, कारण मी पदार्पण चित्रपटातून केलं होतं. मी मालिकाही केली, मग मी परीक्षक म्हणूनही बसले. मग इव्हेंट्सचा जो काही एक एरा होता त्याच्यात सुद्धा मी थिरकले. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर किंवा भारतात काय किंवा भारताबाहेर सगळ्याच्या मनावर राज्य करण्याचा जो काही एक विडा उचलला होता मी, ते सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तिथपर्यंत अजून पोचलेली नाहीये, माफ करा. पण जर नृत्य येतं तर अभिनय सुद्धा येईल, कारण माझ्या अभिनयाने मला नृत्यामध्ये मदत केलेली आहे आजपर्यंत, असं मला तरी वाटतं वैयक्तिक. तर चित्रपट तसे माझ्या वाटेला आलेही नाहीत, आणि जो आला तो असा आला की जो 2 पात्री होता आणि इतकी गोड प्रॉमिसिंग टीम आहे. म्हणजे मला खरंच कौतुक मला करायचं संपूर्ण टीमचं. म्हणजे ह्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे जे मी अगदी अनुभवलंय ॲज अ कलाकार, की ते सगळे ना एकजूट आहेत. एव्हरीवन इज सपोर्टिंग इच अदर, आणि ते तसेच काम करतात. आणि अशा टीममध्ये काम करायला खरं तर कोणताही कलाकार धडपडेल. हां, तेच ते. सो त्याच्यानंतर मला जी व्यक्तिरेखा मिळाली, जसं मी म्हणाले की मी खूप वर्षांनी चित्रपट करते, तर एक कलाकार म्हणून ते डायलॉग्स हवे होते, तसं प्रेझेंटेशन हवं होतं. सो जसं माझं नाव आहे व्यक्तिरेखेचं नियती, तर मला असं वाटतं नियतीने मानसीला चूज केलं, नियतीने नियतीला चूज केलं, म्हणून ही व्यक्तिरेखा माझ्याकडे आली. आणि त्याच्यानंतर जास्त दडपण होतं ते म्हणजे सुबोध बरोबर काम करायचं, कारण खरंच तो एका गुरुसारखाच आहे. ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. खूप कम्फर्टेबल काम आम्ही केलं, आणि कुठेही दडपण नव्हतं तर नाही. आम्ही खूप दडपण घेऊनच काम केलं. खूप सिन्सिअर काम करणारी आहे मी स्वतः. सो माझा सहकलाकार पण तसाच आहे. सो त्याच्यासाठी त्यांनी माझ्याबरोबर पुन्हा काम करावं हे मला प्रूव्ह करायचं होतं खरं तर, की हां, म्हणजे मी काम करू शकते, मी अभिनय करू शकते, असं काहीच नाही. मी अभिनयातूनच आलेली आहे. पण कुठेतरी माझा डान्स इतका ओव्हरपॉवरिंग झाला होता की चित्रपटही येणारे तसे येत होते, आणि आता अभिनयाचा चित्रपट आला, त्यामुळे 2 पानी डायलॉग्स मिळाले मला तसं प्रेझेंट केलं गेलं. सो एका कलाकाराला अजून काय पाहिजे. वा, शेवटचा प्रश्न, त्याच्यानंतर आपण मीडियासाठी फ्लोर ओपन करूया. आलोक सरांसाठी सुबोध सरांनी एक शब्द वापरला, सिनेमा. ते म्हणू शकले असते मूवी, पण त्यांनी शब्द वापरला सिनेमा. तुमचा हा सिनेमाच आहे, तुम्ही चित्रपटगृहात घेऊन येत आहे, आणि खऱ्या अर्थानं सिनेमासाठी असलेले फॅक्टर्स सगळे इथे दिसत आहेत. काय म्हणाल याच्याबद्दल, मराठी सिने सृष्टीबद्दल एकंदरीत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज हाताळल्या जात आहेत, जिस तरीके के अलग अलग सब्जेक्ट आपके सामने आ रहे हैं, प्रेजेंट कर रहे हैं, और मराठी सिनेमा की जर्नी ओवरऑल और आपका कंट्रीब्यूशन थ्रू दिस फिल्म, क्या कहेंगे उसके बारे में? आपके बहुत सारे प्रश्न है ना एक साथ में. देखिए, मराठी सिनेमा की जो जर्नी है, तो मराठी सिनेमा भारतीय सिनेमा के तो जनक दादा साहब फाल्के हैं. वी शांताराम जैसे निर्देशक जिनको देख के हमने ना फिल्म बनाना सीखा है. तो आज मैं बहुत खुश हूँ कि उसी सिनेमा इंडस्ट्री में मी माझी आहे ना पहिली चित्रपट सिनेमा घेऊन येतोय, आणि मला अभिमान वाटतोय की या चित्रपट मराठी सुबोध बरोबर, मानसी बरोबर घडलेला आहे. कारण की हा
एवढं चॅलेंजिंग सिनेमा आहे. 20 वर्ष मला लागले याची कथा तयार करताना आणि 20 वर्ष. आणि 15 वर्ष लागले मला करेक्ट प्रोड्युसर शोधताना. सगळे प्रोड्युसर आहे ना यायचे, स्टोरी आहे ना, कथा, अरे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे, पण आहे ना करू शकत नाही. फंड कधी, हा देतो देतो देतो. वर्ष गेले, वाया गेले. पण मी पण आहे ना होतं की करेल तर बरोबर करेल, नाही तर नाही करणार. ते मराठीत म्हणतात ना, खाईल तर तुपाशी, नाही तर राहील उपाशी. मग कॉन्फिडन्स वाढला जेव्हा मी सुबोधला नरेट केलं आणि थोडक्यात सांगितलं होतं. आणि तेव्हा शूटिंग कधी करायचं म्हणलं, नक्की का? मग मी बाहेर आहे ना पळालो आणि परत आत गेलो की दादा नक्की, म्हणजे प्रोड्युसरला सांगू ना की तुम्ही आहे माझ्यासोबत. आणि आफ्टर दॅट वी नेव्हर स्पोक बिकॉज every producer was dropping. Then finally I met, where is Shrey? Shrey, you have to come on stage. Now Shrey, please come. You and Amrita both. It's an emotional moment for me. Please come. Amrita. Because सकाळ तर होऊ द्या जे घडलेलं आहे ना, ह्याच्या श्रेय श्रेयला जातो. अरे नावाप्रमाणे. मग जर्नी अजूनही चालू आहे. तर लई प्रोड्युसर आहे ना जे होते ते बोलत गेले, पडून गेले, निघून गेले. मग मी आहे ना यांना फोनच नाही केलं, घाबरून की काय बोलणार. मग एक दिवस आहे ना नियतीनी आम्हाला परत भेटवलं पुण्यात आणि ते म्हणाले की आलो तुला सांगतो हा चित्रपट होणार आहे आणि हा 5-10% जे व्यापारी माइंडसेट असतात ना ते नाही करणार. एक पॅशनेट प्रोड्युसर तुला मिळणार आहे आणि मिळणार आहे. आणि बाबाचे वचन आहे ना, शब्द दिले आणि ते लागले. आणि मी श्रेय आणि नम्रताजीला भेटलो आणि हा झालेला आहे. दिस इज व्हेरी स्पेशल बिकॉज हा असा नाही झालेला आहे की हा बाबा चला शूट केला गेलं. एव्हरी डे एव्हरी मुवमेंट शी हॅज स्ट्रगल्ड अँड शी हॅज रीच्ड सो फार. त्यांनी कधी मला काही गोष्टींमध्ये ना कमी नाही केली. जे पाहिजे होतं मला ते दिलं. आम्ही सिंग साऊंड केलं, आम्ही बेस्ट आहे ना कॅमेरावर शूट केला आणि पॅशनेट सिनेमा जे सांगितलं होतं ना ती मला भेटली आणि आज आम्ही इथे आहोत. तर तशी बॅक स्टोरी जेवढी इंटरेस्टिंग आहे ना, पडद्यावरची कथा पण तेवढीच इंटरेस्टिंग आहे. आणि हा सिनेमा आहे, फिल्म नाही, मूवी नाही. सिनेमा 10 ऑक्टोबरला चित्रपटगृहात. आणि 2 खास व्यक्ती, विशेष व्यक्तींना मी इथे बोलवू इच्छितो. सिनेपोलिस हे या फिल्मचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर सिनेपोलिसचे हेड आपल्या समोर आहेत, त्यांना मी स्टेजवर बोलतो. मयंक श्रॉफ. मयंक सर सुद्धा तुम्ही स्टेजवर यावं. आणि अंकुश बरोडे सर, डायलॉग्स. अंकुश प्रश्नरी असायची. टीझर मधला डायलॉग तर मला थोडाफार पाठ होता नव्हता, पण ते सरांसमोर गडबडू नको त्यामुळे मी लिहून आणला. पण तो भिडला कुठे. तर हे सगळे संवाद, हे सगळे जे डायलॉग्स आहेत ते कुठे ना कुठे कॉन्व्हर्सेशनल पण वाटतात, पण तेवढीच नरेशनला म्हणजे स्टोरीला, कथेला पुढे नेण्यासाठी फक्त ढकलत नाही, कुठे ना कुठे छान पद्धतीने पुढे घेऊन जातात सहजते. काय म्हणशील? थँक्यू एव्हरीवन. या सिनेमा थ्रू माझं एक स्वप्न पूर्ण झालं. मी बरेच हिंदीमध्ये काम केलेलं आहे, पण खूप आधीपासून मला असं वाटायचं की माझा पहिला सिनेमा हा मी मराठीत लिहावा. आणि तो नम्रताजी आणि आलोकजींमुळे ते स्वप्न पूर्ण झालं की मी हा चित्रपट मराठीत लिहिला. डायलॉग लिहिताना तुम्हाला कथेशी समरस व्हावं लागतं. ह्या कथेमध्ये एक आत्मा होती, एक आशा होती. लोकांना काहीतरी हरल्यानंतर तुम्हाला कुठे थांबायचं नाहीये हे तुम्हाला सांगायचं होतं. तर ते आम्ही प्रत्येक जण, समजा आमच्या इंडस्ट्रीतही असे अपडाऊन्स येतात, तर माझ्याप्रमाणे सगळ्यांनी ते अनुभवले असतील, मीही अनुभवले. तर त्यातून ती कथा आणि ते डायलॉग्स निर्माण झाले.
आणि बोलणारा माणूस जर सुबोध भावे असला तर तुमचे संवाद हे म्हणजे ते वाटतच नाहीत की ते संवाद आहे. असं वाटतंय की तुमच्याशी कोणी तुमच्या समोर राहून बोलतो. मी यांना एक व्हॉइस नोट पाठवली होती. मध्ये मी एकदा सिनेमाची डबिंगसाठी गेलो होतो, तर मी फास्ट फॉरवर्डमध्ये यांचे काही सीन्स बघितले. त्या फास्ट फॉरवर्डमध्येही हा माणूस तुमच्या काळजाला भिडणारा अभिनय करतो आणि तुम्हाला इमोशनल करतो. मी यांना त्यावेळेस बोललो होतो की यू आर द रेअर काइंड ऑफ ऍक्टर, की असा ऍक्टर होणे नाही जो फास्ट फॉरवर्ड मध्ये पण तुम्हाला अभिनय काय असू शकतो याची प्रचिती देतो. आणि हे माझं भाग्य आहे की त्यांनी माझे संवाद बोलले. त्याचप्रमाणे मानसीला मी एका सीनच्या आधी बोललो होतो की आय गॅरंटी यू विल गेट नॅशनल आफ्टर दिस कॅरेक्टर बिकॉज शी डिलिव्हर्ड अ ग्रेट परफॉर्मन्स. तिने खूप चांगला अभिनय केलाय. म्हणजे 2 जणांचा सिनेमा हा 2 तास या दोघांनीही तुम्हाला खिळवून ठेवलंय आणि तुम्हाला काहीही विचार न करता तुम्ही हा सिनेमा बघा आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही विचारात पडून जाल आणि हा सिनेमा तुमच्या सोबत राहील आयुष्यभर. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण जसं ते म्हणाले की रायटिंग फार जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे डिस्कशन अजून जास्त ग्रो व्हायला पाहिजे. होतच आहे की सिनेमा बनवायचा, कुठलंही कथानक समोर आणायचं, तर रायटिंग हा त्याचा गाभा आहे, तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. स्पाईन जो म्हणतो, कणा किती इम्पॉर्टंट आहे. आणि अभिनेता म्हणून, परफॉर्मर म्हणून रायटिंगला तुम्ही किती प्राधान्य देता? आपल्याकडे आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, बरोबर? ती गुरुपौर्णिमा आपण व्यासांना नमस्कार करून साजरी करतो. व्यास नसते तर महाभारत घडलं नसतं, वाल्मिकी नसते तर रामायण घडलं नसतं. त्याच्यामुळे लेखकाचं महत्त्व काय हे आपल्याला भारताच्या परंपरेतच आपल्याला दिसतं. त्याच्यासाठी वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्याच्यामुळे हे सगळं उभं राहतं, ज्याच्या कल्पनेतनं हे सगळं उभं राहतं, ज्याच्या कल्पनेतनं कथेचा विस्तार होतो, व्यक्तिरेखा साकारल्या जातात, ज्याच्या कल्पनेतनं एक गोष्ट काही हृदयांमधनं लाखो हृदयांपर्यंत पोचते, तो लेखक हा सर्वश्रेष्ठच आहे. तो आहे म्हणून आम्ही आहोत. वा. मी आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, पण मी कधी पण जेव्हा चित्रपट बघते ना, ज्याला आपण #बिंज वॉचिंग असं म्हणतो, सो पण आत्ता म्हणजे करोनापासून आपल्याला OTTs एकतर लाभली आणि त्याच्यामुळे आपण खूप सहजतेने अगदी जेवताना फॅमिली बरोबर एन्जॉय करताना, अदरवाईज अगदी कुठल्या तरी दुःखी आयुष्यात पण आपण एक तसा चित्रपट शोधत असतो की जेणेकरून आपल्याला आपली होप्स वाढतील किंवा आपलं एक जे म्हणतात ना की डोकं बाजूला ठेवून एक छान चित्रपट बघायचा. सो मी मराठी इंडस्ट्रीमध्ये असले तरी सुद्धा मी बघताना कुठलाही चित्रपट एक ऑडियन्स म्हणून बघते. माझ्यासाठी ते एक म्हणजे मी अभ्यास करत असते प्रत्येकाचा, प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक ॲक्टरचा, प्रत्येक ॲक्टरच्या त्या डायलॉग्सचा. म्हणजे स्टार्टिंग एकतर मी खूप हिंदी सिनेमा फ्रीक आहे, त्यामुळे मी लहानपणापासून खूप जुन्या गाण्यांची फॅन आहे, मग ते मराठीतले असो किंवा हिंदीतले असो. साऊथ इंडस्ट्रीमधले ऑब्व्हियसली गाणी सुद्धा अजरामर आहेत, पण तेव्हा काही कळायचं नाही. तर मराठी आधी, कारण ती मातृभाषा आहे, आणि नंतर कारण डॉमिनेटिंग बॉलिवूड, सो कॉल्ड बॉलिवूड आहे, त्यामुळे हिंदी सिनेसृष्टी. सो माझ्यासाठी बघताना असं असायचं की हा डायलॉग मी बोलून दाखवला तर मी आरशात बोलून दाखवायचे आधी, की हा डायलॉग जर मी बोलला तर मी मध्ये मध्ये जेव्हा टिकटॉकची दुनिया आली किंवा डब स्मॅश आलं, म्युझिक आलं आणि आता रीलची दुनिया आहे, सो इट्स ऑल अबाउट सोशल मीडिया. सो तेव्हा मी ना तो डायलॉग बोलायचे रील्सवरती. तो एक्झाम्पल जेव्हा तनू एट्स मनू आलं होतं तर मी हरियाणवी बोलले. तर हे सगळं ना मी डायलॉग क्रेझी आहे. म्हणजे मला माहिती आहे मी खूप नाचत असते, मी नाचत नाचत बोलत असते, नाचत नाचत सगळं करत असते. पहिलं प्रेम जरी नृत्य असेल तरी ना अभिनय हे काय बोलू शकतो, इट्स प्यार, ते प्रेम आहे. आणि फ्रँकली सेईंग, जर डायलॉग तुमच्यापर्यंत पोचला ना तर तो माणूस आपोआप तुमच्यापर्यंत पोचतो, असं मला तरी वाटतं.
तो कुणाचा तरी आवाज होणं किंवा ते वाक्य होणं हे खूप गरजेचं आहे. आणि आत्ताची जी दुनिया आहे ना ती खूप खरीखुरी आहे. सगळे खऱ्याखुऱ्या कंटेंटमध्ये बिलीव्ह करतात. तर ते आपण बोलताना सुद्धा ॲज अ कलाकार म्हणून खूप एक ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण बोलताना तो डायलॉग खराखुरा वाटला पाहिजे, की जी बोली भाषेत आपण एकमेकांचं एक संवाद. एक्झॅक्टली. सो मला खूप छान वाटलं कारण नियतीचे पर्सनली हे डायलॉग सगळे वेगळे आहेत आणि मला अशी भूमिका करायला मिळाली ह्याच्यासाठी आय एम फीलिंग बेस्ट. सर ये आप लोग देख रहे हो आर्मी जैसे मिलेगा, अवार्ड विनिंग और वर्सेटाइल एंड फुल ऑफ एनर्जी, तो ऐसा सिनेमा और ऑफिशियल डिस्ट्रीब्यूटर हैं आपकी काम तो क्या कहेंगे इसके बारे में, इस एसोसिएशन के बारे में, जब इतने दिग्गज नेम जुड़ जाते हैं और कोई ऐसा रिफाइंड प्रोडक्ट आपके सामने आता है जो इतना इंटरेस्टिंग और उतना ही ज़्यादा इम्पोर्टेंट भी लगता है, तो क्या जहन में चलता है? नमस्ते, आप सभी का स्वागत है सिनेपोलिस में. एंड ऑफ कोर्स सुबोध सर इज अ लेजेंडरी filmmaker and actor, and we have no words how to feel great to associate with him. And thank you Mansi, thank you everyone. And ये पिक्चर हमने देखी है, ये बहुत खूबसूरत फिल्म है, एक पेंटिंग की तरह, जो हमने श्रेय को भी बताया था जब देखा था. और म्यूजिक तो बहुत ही अच्छा है, बहुत रेयर होता है फिल्मों म्यूजिक बहुत ज़्यादा अच्छा होता है और कनेक्ट होता है. ये वन ऑफ देम एंड वी आर वेरी लकी टू बी पार्ट ऑफ इट. थैंक यू. थैंक यू. क्वेश्चंस फ्रॉम द ऑडियंस. चलो मैं पूछता हूं, क्या करें हिंदी में. सर नमस्कार. सबसे पहले पिक्चर का जो ट्रेलर है काफ़ी बेहतरीन है, काफ़ी अच्छा है, प्रोडक्शन वैल्यू दिख रहा है, खर्चा दिख रहा है इसमें. और देखा जाए तो हमारा मानसी जी सोनाक्षी सिन्हा जैसा लग रही है, बिल्कुल अलग लग रही है. नवीन कॉम्प्लीमेंट. काफ़ी अच्छी बेहतरीन लग रहे हैं. डांस के तो वाह क्या तारीफ करना. सर आपको डायरेक्शन की बात करी, इतनी खूबसूरत डायरेक्शन आपने किए, कहाँ शूट के लोकेशन था? यस सर ये इसका भी एक छोटा सा किस्सा बता देता हूँ. ये फिल्म की जो शूटिंग हुई है, तो जैसे कहा ना कि नियति ने प्लान की है ये फिल्म, ये सिनेमा. तो जो पहली बार मैं छोटा बच्चा था 6-7 साल का, मांडू नाम की एक जगह है इंदौर के पास, मांडवगढ़. तो मैंने पहली बार शूटिंग देखी थी और मेरी पहली मराठी फिल्म की शूटिंग भी मैंने उसी जगह पे की जहाँ पे मैंने पहली शूटिंग देखी थी. तो जो जहाज महल की लोकेशन है जहाँ पे नाच मोरा गाना शूट हुआ है, ये वही जगह थी जहाँ पहले एक बच्चे ने सपना देखा था और आज वो सपना पूरा हुआ. आलोक जी, मेरा सवाल आपसे है, ये मुंह में इस फिल्म की, इस सिनेमा की क्या यूएसपी है और ऑडियंस क्यों देखने जाए फिल्म? दिवाली और दशहरा के बीच में ये रिलीज हो रही है. कौन सर? इसकी बहुत सारी यूएसपी हैं. लव स्टोरी जो होती है, इंटरेस्टिंग प्रेम कहानी. सबसे बड़ी बात यह है कि ये स्टोरी जो है उसने जीवन दान देने की है ना क्षमता है. और सबसे पहला जीवन दान इस कहानी ने मुझे खुद किया है, क्योंकि हम सब की लाइफ में ऐसा आता है जब हम गिव अप कर देते हैं कि बस अब बहुत हुआ. तो हमारे जो किरदार हैं, जो अभय हैं, अभय भी लाइफ को गिव अप कर देते हैं. बहुत सारे हमारे मन में प्रश्न होते हैं जिनके है ना हमें समाधान नहीं मिलते, हमें उत्तर नहीं मिलते. तो वो प्रश्न को जो खोजने की जिज्ञासा है वो आपको लाइफ में कभी गिव अप नहीं करनी चाहिए. तो इस फिल्म का जो मूल संदेश है कि आप अपनी जर्नी को खुद स्टॉप मत करिए. आपसे बेहतर किसी ने है ना आपके लिए प्लान किया हुआ है. और नियति आके कैसे आपकी जिंदगी को दोबारा बदल देती है, निराशा से कैसे आशा में बदल देती है, उसके लिए एक क्षण लगता है. और प्रेम कहानी के थ्रू हम ये बात कह रहे हैं क्योंकि प्रेम में ही इतनी शक्ति होती है जो आपको है ना निराशा से आशावादी बना सके. मानसी जी, मैं आपसे जानना चाहता हूँ, सुबोध जी काफ़ी सारे पिक्चर कर रखे हैं, काफ़ी आपसे जाना जाता है मराठियों में. किस तरह का अनुभव रहा आपको उनके साथ काम करके, क्या सीखा आपने उनसे? सर मुझे बहुत अच्छा लगा. ये मेरा ड्रीम था कि मैं सुबोध के साथ काम करूं, क्योंकि जिस तरीके की वो फिल्म्स करते आए हैं, मैं भी चाहती थी कि मैं भी ऐसे फिल्म्स करूं और शायद वो अभी मैंने कर ली है. सो एक मेरा बकेट लिस्ट का टिक मार्क हो गया है सर. पण सॉरी मला इंटरप्ट करावं लागेल. आपल्यासाठी आपल्याकडे मीडिया इंटरॅक्शनसाठी वेळ आहे, त्यामुळे आपण सगळे ते क्वेश्चन त्या इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा येतील.
त्यामुळे आपण प्रेस कॉन्फरन्स इथे थांबूया, आपण इंटरव्ह्यूज लगेच सुरू करूया. सकाळ तर उद्या 10 ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज गिव्ह इट अप फॉर द एंटायर टीम ऑफ सकाळ तर उद्या. खूप खूप शुभेच्छा सर्वांना.